तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला मी आज असं लोकेशन दाखवणार आहे की जे लोक म्हणतात की ते भूत पिशाच वगैरे असतात. आपण ते लोकेशन व्हिजिट करण्याचा प्रयत्न करू आणि तिथे खरे आहे की नाही ते आपण बघण्याचा प्रयत्न करू आणि त्या लोकेशनवरती जाऊन आपण खरंच बघूया की ते खरं आहे की नाही. जर असं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसेल अथवा नसेल तर तुम्हाला ते पण कॅमेऱ्यामध्ये दिसेल तर चला तर जाऊया आपल्या लोकेशनवर. तर मित्रांनो, हे बघा आपण आता निघलेलो आहे रोडवरती. आपण पोहोचलेलो आहे मेन रोडवरती. आपल्याला त्या लोकेशनवरती जायचं आहे. हे बघा आजूबाजूला गाड्या पण चालू आहे खूप जास्त आणि आपल्याला त्या लोकेशनवरती जायचं आहे. आजूबाजू लोकेशन पण तुम्ही बघू शकता, आजूबाजू लोकेशन बघू शकता. आणि आता आपण त्या लोकेशनवर चालतो तर मग तुम्हाला त्या लोकेशनवरती जाऊन मी भेटतो. तर मित्रांनो, आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे आणि लोकेशन आल्यानंतर इथे हवा पण एवढी सुटलेली आहे. म्हणजे ज्या लोकेशन आपल्याला व्हिजिट करायचं आहे, जिथं जायचं आहे त्याच्या अगोदर एवढी हवा एवढी सुटलेली आहे तुम्हाला. म्हणजे जर दिसल्या आता अंधार झालेला नाही तर मी तुम्हाला ती हवा झाडं वगैरे दाखवले असते, पण आता एवढी हवा सुटलेली आहे तुम्हाला मी ते दाखवू शकत नाही. अंधार आहे इथे सगळीकडे. पण आपण त्या लोकेशनवर जाण्या अगोदरच एवढी हवा सुटलेली आहे. आपण लोकेशन पण व्हिजिट नाही केलेलं. तर हे बघू शकतो तुम्ही. फक्त आपण लोकेशनवर नुसतं नेमकं पोहोचलेलो आहे, आपण त्या ठिकाणावर नाही गेलो पण तरी पण एवढी हवा सुटलेली आहे. तर आपल्याला तिथं जायचं आहे अगोदरच, पण त्याच्या अगोदरच एवढी हवा सुटलेली आहे की आपण म्हणजे नुसतं आपल्याला ती हवाच आपल्याला दाखवते की तुम्ही तिथं जाऊ नका. तर आपल्याला तरी पण तिथं जायचं आहे. ते लोकेशन तुम्हाला मला दाखवायचं आहे की म्हणजे इथं काय घटना होतात. लोकांनी आम्हाला भरपूर सांगितलेले, आपोआप पण पसरलेले की इथं असं असं होतं आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला पण असं होऊ शकतं किंवा आमच्यासोबत अशी घटना घडलेल्या आहेत आणि तुम्ही तिथे जाऊ नका. तर मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस. आम्ही काल लोकेशनवरती गेलो होतो. तिथं गेल्याच्यानंतर आम्हाला ते लोकेशन पण व्हिजिट करायचं होतं, पण झालं असं की काही कारणास्तव आम्हाला ते शूटच करणं झालं नाही. कारण की वातावरणामध्ये एवढा बदल झाला होता, तिथे गेल्याच्यानंतर एवढा बदल झाला होता की खूप सारी हवा सुटली होती इकडे. जर आम्ही तिथे थांबलो असतो तर आम्ही तिथे त्या वारा अवधानामध्ये गुंतलो असतो आणि आम्हाला पण म्हणजे यासाठी प्रॉब्लेम झाले असते. तर त्यासाठी आम्ही तिथे थांबलो नाही, आम्ही तिथून निघून आलो लगेच. त्याच्यामुळे जे काय पुढचं शूट करायचं होतं ते शूटच करणं झालं. पूर्ण आम्ही विजिट तुम्हाला दाखवायचं होतं मला ते पूर्ण ब्लॉग की खरं आहे की नाही म्हणून, पण ते झालंच नाही शूट. त्याच्यामुळे मग आम्ही तिथून निघून आलो. जास्त वारं सुटलं होतं, एवढं वारं सुटलं होतं भयानक. ते सगळीकडे अशी धूळ उडत होती डोळ्यामध्ये. पूर्ण धूळ असं आजूबाजूचा जो काका नाही रोडवरला तो पूर्ण डोळ्यामध्ये जात होता, काही दिसत नव्हतं. त्याच्यामुळं मग आम्ही तिथून निघण्याचा प्रयत्न केला. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा आणि असाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.